मुंबईमध्ये आज काँग्रेसचा मेळावा पार पडणार आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होतोय। मुंबईमधील षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थित राहतील। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी मुंबईतनं सोबत आहेत। धनंजय यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। धनंजय, मुंबईमध्ये आज होत असलेला काँग्रेसचा मेळावा आणि त्याला पवार आणि ठाकरेंची सुद्धा उपस्थिती। पाहिलं तर आज काँग्रेसचा हा मेळावा होतोय। स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा जो आहे तो षण्मुखानंद सभागृह येथे 3 वाजता पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर या आजच्या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। आणि जर आपण तसं पाहायला गेलं तर हा दुसरा मेळावा महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थाने म्हणावा लागेल। षण्मुखानंदमध्येच होणारा मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडला आणि आता हा काँग्रेसचा मेळावा आणि यामध्ये महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे। आणि या दरम्यान जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी या मेळाव्यात उपस्थित राहणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम जे आहेत ते वाजलेले आहेत आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीने कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील हे नेमकं काय या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागलेली असताना आता कार्यकर्त्यांना नेमक्या काय सूचना केल्या जात आहेत आणि यावेळेस आता पुन्हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे कोणावर टीकास्त्र सोडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आजचा मेळावा जो आहे तो देखील महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। गुरु काँग्रेसचे मात्र इथून सुद्धा पवार आणि ठाकरे काय भाष्य करतात यालाही महत्त्व आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।